एकनाथ शिंदे यांनी घेतले ज्ञानोबा माऊलींच्या पादुकांचे दर्शन। ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषात श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे प्रस्थान। नमस्कार, मी स्वाती, रिपोर्टर ऑफ इंडिया नाऊ 24 न्यूज चॅनल, ब्युरो चीफ विठ्ठल शिंदेसह आळंदी, पुणे। मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील कंपन्यांचे दूषित पाणी इंद्रायणी नदीत येणार नाही याची दक्षता घ्यावी। श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधीचे दर्शन घेण्यासाठी आषाढी वारी सोहळा, कार्तिक एकादशी या दिवशी लाखो संख्येने भाविक येत असतात। या व्यतिरिक्त वर्षभर भाविकांची मांदी याळी येथे सुरू असते। नदीचे महत्त्व आणि पावित्र्य लक्षात घेऊन इंद्रायणी नदीचा घाट आणि पाणी वर्षभर स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी। प्रशासनाने भाविकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले। यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर पुलकुंडवार तसेच इतर वरिष्ठ अधिकारी यांनी आषाढी वारीसाठी केलेल्या उपाययोजनांची मुख्यमंत्री शिंदे यांना माहिती दिली। आळंदी येथे राज्यभरातून लाखो भाविक येत असतात आणि श्रद्धेने, भक्तिभावाने पवित्र इंद्रायणी नदीत स्नान करतात। प्रशासनाने याची दखल घेऊन पवित्र इंद्रायणीचे पाणी आणि नदीचा घाट स्वच्छ ठेवावा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले। मुख्यमंत्री शिंदे यांनी आज आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधीचे दर्शन घेऊन इंद्रायणी नदी घाट परिसरातील स्वच्छतेची पाहणी केली। यावेळी खासदार श्रीरंग बारणे, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे, पवित्र इंद्रायणीचे पाणी आणि नदीचा घाट स्वच्छ ठेवा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे। नमस्कार, मी स्वाती, इंडिया नाऊ 24 न्यूज चॅनल, ब्युरो चीफ विठ्ठल शिंदेसह आळंदी। आषाढी वारीसाठी आळंदी येथे राज्यभरातून लाखो भाविक येत असतात। देहू आळंदीतून वाहणाऱ्या इंद्रायणी नदी सुधारसाठी 800 कोटी रुपयांचा निधी दिल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली। आळंदी येथे माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले। सोहळ्याला केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार श्रीरंग बारणे, डॉक्टर अमोल कोल्हे, देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲडव्होकेट राजेंद्र उमाप, पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ, डॉक्टर भावार्थ देखणे, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर उपस्थित होते। मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, इंद्रायणी नदी सुधार योजना तातडीने कार्यान्वित करावी अशी सूचना आम्ही अधिकाऱ्यांना केली आहे। नगर विकास विभागाने 800 कोटी रुपयाचे फंडिंग देखील नदी सुधार योजनेसाठी देण्यात आले आहे। नदी सुधारणा हे नैतिक कर्तव्य असून त्यासाठी तातडीने ठोस पावले उचलण्यात येणार आहेत। माझा बळीराजा सुखी होऊ दे, त्याच्यावरची सर्व संकट व अनिष्ट दूर होऊ दे, महाराष्ट्राच्या जनतेला सुखी व आनंदाचे दिवस येऊ दे, एवढीच माझी माऊलींच्या चरणी विनंती आहे। नमन करता हूँ, वंदन करता हूँ और आज इस ज्ञानेश्वर माऊली के प्रस्थान के लिए मिला है और ये मैं को भाग्यवान समझता हूँ और इसलिए मैं संत ज्ञानेश्वर माऊली से और विठुराया से नम्र प्रार्थना करता हूँ कि हमारा बड़ी राजा किसान संकट मुक्त हो जाए, उसके ऊपर के सभी संकट दूर हो जाए, अच्छी बारिश हो जाए और राज्य में सभी जनता को सुख, समाधान, आनंद उनके जीवन में आ जाए, यही मेरी प्रार्थना है। इंद्रायणी नदी का प्रदूषण मुक्त करना ये सरकार का काम है और उस पर काम शुरू हुआ है। नगर विकास विभाग ने 800 करोड़ रुपया उसके लिए प्रावधान किया है और निश्चित रूप से उसका काम जल्दी शुरू हो जाएगा।
इंद्रायणी प्रदूषण मुक्त हो जाए. भाई राजकीय आणि प्रशासकीय